अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचं भाजपला बळ मिळतं आणि प्रचंड मोठी हिंदुत्वाचा आवाज हुंकार सारखा आपल्याला अहिल्यानगरमध्ये शहरामध्ये पाहायला मिळतो। जसे नितेश राणे भाजपचे हिंदुत्वाची भूमिकाचा अगदी आक्रमक प्रचार करतात, तसं संग्राम जगताप करतात तिकडे का? याचे काय कारण आहे? आता संग्राम जगतापना ज्या गेल्या ह्याला कारण जे आहे, गेली जी विधानसभा निवडणूक झाली, कारण त्या निवडणुकीमध्ये काही ह्यापूर्वीच्या जर निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रवादीला किंवा जगताप फॅमिलीला कोण मतदान करत होतो किंवा कोण निवडून आणत होतं हे स्पष्ट आहे। पण जेव्हा हे विधानसभेला जेव्हा निवडणूक झाली आणि जे काही चित्र होतं, धर्माचं राजकारण असेल, आता तुम्ही तर पाहता की जातीला जात घासते, धर्माला धर्म घासतो, आणि गेल्या वेळेचं राजकारण कम्प्लीट बदललं। एक समूह आहे तो आपल्याबरोबर कायम राहिलेला आहे, आम्ही त्यांना खूप मदत केली असा त्यांचं नेहमी म्हणणं होतं जगताप फॅमिलीचं, पण तसं झालं नाही किंवा त्यांना जी मतं अपेक्षित होती एखाद्या समाजाकडून त्यांना मिळाली नाही आणि त्यांनी पुन्हा प्रकाशजी, आपल्याला भूमिका पुढे बदलायला जायचं म्हणून सुरुवात मी केली। अगदी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि पुढे सरकतो। जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेस साधारण 24 जागा अजित पवारांच्या, 4 जागा शरद पवारांच्या, 28 जागा झालेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये शिंदसेना आणि भाजपची मदत न घेता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं पुन्हा एकदा समीकरण येत्या काळामध्ये नगरमध्ये पाहायला मिळू शकतं का? जर हे चित्र उद्या पाहायला मिळालं तर, म्हणजे जर उद्या गरज पडली तर भाजपलाच बरोबर घेतील की ठाकरे सेनेला बरोबर घेतलं जाऊ शकतं, काँग्रेसलाही बरोबर घेतलं जाऊ शकतं? नाही, ह्याच्या पुढे पण भाजप आणि राष्ट्रवादीचे एकत्र राहणार। शिंदे शिवसेनेचा इथे खूप विचार केला जाईल मला वाटत नाही। चला, हे स्पष्ट आहे की भाजपची सत्ता येईल, मग ती राष्ट्रवादी बरोबर असू द्या किंवा सेनेबरोबर असू द्या, कोणाची असो, पण भाजप सक्रिय झाल्याशिवाय त्या ठिकाणी सत्ता जी आहे ती स्थिर राहू शकणार नाही।